कणच घालते हा. अरे यश, तू कधी आलास? तुमचं वॉशिंग मशीन आणि मी एकत्र आलो. काकू मी निघू, काम आहे मला. हो. स्वयंपाक करायचा घरी. हो हो. चल बेटा, तुझी घे बॅग घे. कॉंग्रॅच्युलेशन. ठीक. चल 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 पटपट. चल ये बेटा. तुम्हाला भेटायला आलायस ना? ऑफकोर्स तुझ्यासाठीच आलोय मी. यात माझ्यासाठी खाऊन आहे का? नाही ग, सॉरी मी विसरलो. पण एक काम कर, तू आईला सांग हा डबा ठेवून घ्यायला, म्हणजे उद्या याच्यात खाऊ भरून घेऊन येईन मी, है ना? परी, हा डबा घेऊ नकोस. मी म्हटलं होतं ना, आई तिचा डबा सोडणार नाही. सकाळपासून 1000 वेळा सांगून झालंय तुला की हा माझा डबा नाही, मी हा डबा घेणार नाही. आता मला यावर काय ऐकायचं नाही. बरं, आता आलायस ना तर जेवून जा. जोपर्यंत तुझी बायको येत नाही तोपर्यंत तुझ्या जेवणाचं मलाच बघायचं. किती वेळा असंच बाहेरचं खाशील. शेफालीची आई. अरे देवा, आता काकू पुन्हा शेफालीसाठी मुलगा शोधला की नाही विचारतील. हा काकू बोला, कसे आहात? शेफालीसाठी मुलगा ना? हो पाहिला ना, माझ्या समोरच उभा आहे. काकू शेफालीसाठी एकदम परफेक्ट आहे. करेक्ट आहे मुलगा. दाखवू तुम्हाला? काकू बघा, माझ्या समोरच येतो. हा बघा काकू, तुम्हाला दिसतोय का तो? हा बघा, तुम्हाला दिसतोय का? अरे हे बघा काकू, काकू, अरे मागणं बघा, मागणं. आता थांबा. अरे खुशी तरी खाली कर, दिसू तर दे काकूला चेहरा. 1 मिनिट, तुम्हाला नीट चेहरा दिसेल त्याचा. थांबा. नेहा प्लीज यार. सॉरी, गंमत केली. ओके, निघतो मी. अरे जेवून जा ना. परत येईन काहीतरी जेवायला. हा डबा मी इकडेच ठेवून जातोय. यश, नेहा प्लीज हा डबा ठेव. हे बघ, तुझा डबा मी शोधून आणून देईन तुला, पण तोपर्यंत हा डबा ठेवून दे ना प्लीज. एका अटीवर ठेवेल. काय अट? तू शेफालीच्या आईला भेटायला तयार हो, मग ठेवते हा डबा. गॉड. अरे नेक्स्ट टाइम नक्की खाऊ आणेन तुझ्यासाठी. ओके, बाय बाय. काय गाई, मी पळापळ करते तेव्हा तुम्हाला ओरडते, आणि आता तू फ्रेंड बरोबर पळापळ करत होती, त्याचं काय ग? सॉरी ग लाडूबाई, आता पुन्हा असं नाही करणार. चल आता अभ्यासाला बस, मला खूप काम येतात. तुला कळलं की नाही, आमच्याकडे नवीन वॉशिंग मशीन आलं, बघितलं? अरे अच्छा. काय यश, निघालास? हो. येत जा अधून मधून, बरं वाटतं. ओके. आणि मशीनसाठी कॉंग्रॅच्युलेशन. हो, थँक्यू. छान आहे. छान आहे म्हणजे? अरे आमच्या मुलीनं आणलंय ना ते, आणि आमची पोरगी आहेच भारी. हा ओके. ये. अरे काय डबेवाल्याने डबा घेतला नाही परत? काय झालं यश, तू असा सायलेंट मोडवर का गेलाय? हे तिने झापलं तुला परत? मला सांग समीर,
घरात एखादी वस्तू येणं ही खूप मोठी गोष्ट असते का रे? हा पण म्हणजे नेमका विषय काय मला काही कळलं नाही. नेहानी तिच्या शेजारच्या काका काकूंसाठी एक वॉशिंग मशीन विकत घेतलं. वा काय कमाल आहे. फारच दिलदार आहे डबेवाली. मग इकडे कशाला एका छोट्या डब्यासाठी रडायचं. एक वॉशिंग मशीन आलं यार त्यांच्या घरामध्ये. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपले कपडे कोण धुतं, कुठे धुतं, कधी इस्त्री होतात, कसे वाळवले जातात, कोण इस्त्री करतं, कोण कपाटात ठेवतं, वी हॅव नो क्लू. मी जेव्हा जेव्हा इथे येतो ना मी सरप्राईज होतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधतात यार लोक. मला खायला नकोय. मला बर्गर पाहिजे. मला पिझ्झा पाहिजे. हा फोन पण जुना झालाय. हा पण मला नकोय. मला पिझ्झा बर्गर पाहिजे. पुष्कराज काय चाललंय? हे फूड आहे फूड. अन्न आहे ते खाण्यासाठी. टाकतोच काय ते? मिसेस अग्रवाल, मी तुम्हाला नंतर फोन करते. ओके? अरे हा मोबाईल फेकून द्यायची गोष्ट आहे का ती? काय करतोयस तू? तुला काय कळतंय का काही? काका मी बोलतो त्याशी. जाऊ दे रे, लहान आहे तो. मी समजावेन त्याला. त्याला काय समजावून सांगणार आहेस तू? त्याला कळणार आहे का काही? हा अरे खाऊन खाऊन माजलाय तो. त्या सगळं फुकट मिळतं ना आणि खूप चिक्कार मिळते म्हणून किंमत नाही राहिलेली त्याला. झिरो किंमत आहे. झिरो. कोण बोलताय हे? हा म्हणजे ज्याची स्वतःची किंमत शून्य आहे त्याने तरी इतरांना किमतीवरून लेक्चर देऊ नये. हे बघ एक मिनिट तू. एक मिनिट मी तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते. ओके? पिझ्झा काय? विश्वजीत, हा माझ्या मुलाशी असं वागण्याची हिंमतच कशी झाली तुझी? काय समजतोस काय तू स्वतःला? आणि काय खटकते तुला त्यातलं? त्याची वागण्याची पद्धत. कसं वागायचं हे आता तुझ्याकडून शिकायचं का आम्ही? अच्छा. हे बघ विश्वजीत, आमच्या मुलाचे सगळे खर्च आम्ही करतो. त्यामुळे आम्ही दिलेल्या वस्तूचं त्याने काय करायचं, त्या कशा वापरायच्या हे तो ठरवेल. तू सांगायची गरज नाहीये. आणि असे एक नाही 50 मोबाईल ओवाळून टाकली मी त्याच्यावरून. एक मिनिट. हे असंच दारू पिऊन यायचं आणि असे तमाशे करायचं एवढंच येतं तुला. नाही एक मिनिट बोलू दे ना. बोलू दे. झालं बोलायचं अजून काही आहे शिल्लक? माझ्या वागण्याची लाज वाटते ना तुला? पण मी मुळात असा का वागतो, असा झालोच का हे खरंच माहिती नाहीये तुला? व्हॉट यू मीन? मला कशाला माहिती असेल? अच्छा माहिती नाहीये तुला? माझ्या आयुष्याची जी काय माती झाली ना त्याला तू जबाबदार आहेस. तू. इनफ. तुझ्यामुळे झालंय सगळं. इनफ. तुझ्यामुळे झालंय. इनफ. मला सांगणार आहेस? तुझ्या या अशा वागण्याला फक्त तू स्वतः जबाबदार आहेस. उगाच आम्हाला दोष देऊ नकोस, कळलं ना? आणि तुझ्याशी बोलण्यात का ना फुकट वेळ नाहीये माझ्याकडे. अच्छा तुला मायाची एक मिनिट. एक गेट लॉस कुणाला म्हणाल? एक मिनिट थांब आधी. गेट लॉस कुणाला म्हणाल तो? हे तिच्यामुळ. अरे काय हा मला सांगणार नाही असं सगळं? अरे हिला ते बस पाणी हवंय तुला? नाही नको आहे मला. नंतर करा. बोल.
बोल, तू पण बोल. मला काही बोलायचं नाहीये. अरे असं कसं? तू पण बोल, बोलायला पाहिजे, तुझा तर हक्क आहे रे. मला काय सगळ्यांचं ऐकून घ्यायची सवयच झालेली आहे आता. बोल, तू पण बोल. माझ्या वागण्याची लाज वाटते, माझी लाज वाटते, हो ना? खरं तर मला तुला थँक्यू म्हणायचंय. हा, थँक्यू. कारण आज कितीतरी दिवसांनी रागात का होईना पण आपल्या घरातल्यांना एकमेकांशी बोलताना पाहिलं मी. एक रिक्वेस्ट करू? हा. नको पिऊस, दारू सोडून दे प्लीज. दारू नाही रे, तेवढी एकच राहिली आता माझ्याबरोबर. बाकी बाकी सगळे सोडून गेलेत मला, सगळे. अरे दारू पण सोडली ना तर खूप एकटा पडेन रे मी, खूप एकटा पडेन. ती काय जाईल ना, ती माझ्या बरोबरच जाणार. पण काका, असं काय घडलंय की तू इतकी दारू पितोस? असं काय घडलंय? अरे कसं आणि काय सांगू तुला? तुला जर खरं कारण कळलं ना तर तू कायमच दूर जाशील मायापासून. तुझ्याशी बोलतोय मी, मला सांग असं काय घडलंय? मी कितीतरी वेळा तुला हा प्रश्न विचारलाय की काय घडलंय, मला सांग ना. नाही रे, तू खूप वेळा विचारतो आणि दर वेळेला मी तुला सांगतो, मी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. तू नाही देऊ शकत. नाही सांगता येणार तुला मला. हा. आजोबा, अरे वा, यश आलास, गुड. कसं काय गेला दिवस आता? नेहमी सर. गुड. बरं, तुम्ही आता जे घाईघाईने तिकडे ड्रॉवर मध्ये लपवलं ना, ते द्या आता मला. गाई कशी काय? आणि मी कुठं काय केलंय? काय लपवलं मी? आजोबा, मला माहिती आहे तुम्ही आतमध्ये डबा लपवलाय, तो द्या आता मला. डबा? हो, डबा. बस झाली मस्करी आजोबा, आता द्या ना प्लीज. किती वेळा सांगितलं, मला डब्याविषयी काही माहित नाहीये. तू एवढ्याच्या गोष्टीसाठी एवढा अस्वस्थ होतोयस? तुमच्यामुळे आज ओरडा पडलाय मला. आजोबा, तिच्या आईने दिला होता तिला तो डबा. तिच्या आईच्या आठवणी जोडल्यात त्या डब्यासोबत, म्हणून मागतोय मी. बाकी तुम्ही ठरवा.
दिलेल्या वेळेत जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर ह्या घराचा लिलाव होणार. मग आपण कोर्टात गेलो तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. एकदा का कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला हे घर सोडावं लागेल. देव न करो पण म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या घराचा ऑप्शन पाहून ठेवलेला बरा. आई कसला विचार करतेस? घराचा. काही नाही बेटा, तू झोप. जर तुला उशीर झाला ना झोपायला मग तू सकाळी उठायला उशीर करतेस. झोप चल. द्याल आता डबा. काय बघताय? बघतोय माझ्या नातवाकडे डोळे भरून बघतोय मी. तेवढा गंभीर विचार करतोय बघून मला खूप बरं वाटतंय. संसारातल्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तू एवढा गंभीर, याचा अर्थ तू लग्नाला तयार झालायस. तुम्ही कमाल होतो आजोबा. कुठलीही गोष्ट तुम्ही लग्नापर्यंत आणून कशी काय सोडता? हा, कॉल येतोय, मी जरा घेऊन येतो. पर्सनल कॉल आहे? मी परत ओरडा बसणार आहे तुला? कामाचा फोन आहे आजोबा, घेऊ का? अरे तुला काय आज ओळखतोय मी? तुला ना साधं खोटं बोलता येत नाही. कमाल आहे बाबा. कस काय व्हायचंय मलाच परमेश्वर जाणे. हा नेहा बोल. हा यश, तू कुठे राहतोस? माझं घर हे म्हणजे जवळच. का ग, काय झालं? नाही म्हणजे तुझ्या एरियात एखाद छोटी चांगली खोली असेल तर बघ ना माझ्या आणि परीसाठी. अच्छा, मी बघतो. पण तुझ्या घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला? नाही तसं नाही, पण एक ऑप्शन म्हणून बघून ठेवायला काही हरकत नाहीये ना. 8-10 हजार भाडं भरू शकते मी. एखाद पंखा, लाईट एवढं असलं ना तरी खूप झालं. म्हणजे कमीत कमी पैशात मॅनेज करता येईल तेवढं बरं आहे ना. आणि हा, एरिया चांगला हवा. तुम्हा पुरुषांना काय कुठेही कसंही राहायला शक्य आहे, पण मी एका मुलीला घेऊन कुठेही नाही राहू शकत ना. डोक्यावर छत हवं, छोटंसं घर असलं ना तरी चालेल. प्लीज बघ ना तुझ्या एरियात काही असेल तर. मी बघतो नेहा, मी नक्की बघतो. अच्छा, आणि ऐक ना, हा, तू उगाच परीला मी तुला हेलिकॉप्टर मध्ये बसवीन, 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन जाईल, असे सगळे प्रॉमिसेस प्लीज नको करूस. ती लहान आहे, मग ती वाट बघत बसते. यापुढे लक्षात ठेव. पण आता प्रॉमिस केलंय म्हणजे करायलाच पाहिजे असं नाहीये. पैसे जरा वाचवायला शिक. वेळ काही सांगून येत नाही. कधी कुठे कसे पैसे लागतात ना सांगता येत नाही. त्यामुळे प्लीज उगाच खर्च करू नकोस. अच्छा, आणि ते घराचं प्लीज लक्षात ठेव. म्हणजे छोटंसं घर असलं तरी चालेल. हो. आणि शेवटी घर काय माणसानी बनतं. मी आणि परी छोट्याशा खोलीत पण खुश राहू. ठेवू फोन? हो, मी बघतो नेहा, मी नक्की बघतो. गुड नाईट. गुड नाईट. बाय.